नमस्कार. आपण या व्हिडिओमध्ये नीतिशास्त्र आणि त्याचे संबंधित संकल्पना यावर थोडक्यात चर्चा करणार आहोत. एथिक्स हा जो मूळ शब्द इथोस या ग्रीक शब्दापासून आला आहे. त्याचा अर्थ होतो वर्तणूक आणि आचार. नीतिशास्त्र जरी शिकायला सोपे असले तरी ते मानवाच्या आचरणात आणणं फार कठीण आहे. आता समजा नीतिशास्त्राचे तुम्हाला म्हणजे एक उदाहरण देतो. समजा एखादी व्यक्ती जात आहे, तिच्या हातात सामान आहे, ते आपल्या ओळखीचे आहे आणि आपण तिथून निघून गेलो तर त्याला काही अर्थ नाही. तर त्या व्यक्तीला मदत करणे हे महत्त्वाचे आहे, हे नीतिशास्त्र सांगते. वेळ पाळणे, जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी, कार्यसंस्कृती, प्रामाणिकपणा, हॉनेस्टी हे सुद्धा नीतिशास्त्रात महत्त्वाचे आहे. पत्रकारिता क्षेत्रात सुद्धा नीतिशास्त्र महत्त्वाचे आहे, कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून वर्तमानपत्राकडे पाहिले जाते आणि त्या ज्या वर्तमानपत्रात घडामोडी घडतात ते छापून आणणारे म्हणजे ते पत्रकार, त्यांनीसुद्धा जसे तसे त्या वर्तमानपत्रात देणंसुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्या क्षेत्रातसुद्धा नीतिशास्त्र हा खूप महत्त्वाचा आहे. आता वेळ पाळणे यात सुद्धा नीतिशास्त्र महत्त्वाचे आहे. समजा एखादा अधिकारी जर उशिरा येतो, म्हणजे एखादा बॉस जर हा उशिरा असेल तर ते अनैतिक आहे, ते नैतिक नाही. पण कर्मचारी लवकर येत आहेत तर ते नैतिक आहे कर्मचाऱ्यासाठी, पण ते बॉससाठी काय आहे, उशिरा येणं अनैतिक आहे. मग आपल्याला नीतिशास्त्राचा अभ्यास करून वेळेचे महत्त्व आपल्याला कळते. म्हणजे नीतिशास्त्रामध्ये थोडक्यात आपले विचार मांडायचे असतात. जर समजा बॉस 5 मिनटं आधी म्हणजे लवकर येत असेल तरच कर्मचारी लवकर येतील. तसेच जबाबदारीसुद्धा पाळणे महत्त्वाचे आहे, हे सुद्धा नीतिशास्त्रात सांगितले जाते. हातात घेतलेले कोणतेही काम पूर्ण करणे म्हणजे माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी पूर्ण करेल, त्याशिवाय मी इथून उठणार नाही किंवा त्याशिवाय मी इथून हलणार नाही. हा जो निश्चय आहे माणसाचा, म्हणजे त्याची जी जबाबदारी आहे तो योग्यतेने पार पाडतोय. तो का? तर ते नीतिशास्त्रामुळे. म्हणजे नीतिशास्त्रामुळे मानवाच्या वर्तणुकीमध्ये आमूलाग्र असा बदल होतो. म्हणूनच नीतिशास्त्र हे शिकणे महत्त्वाचे आहे, त्याचा अभ्यास करणे महत्त्वाचं आहे. ॲटिट्यूड हा सुद्धा नीतिशास्त्रामध्ये खूप महत्त्वाचा आहे, पण तो योग्य वेळी योग्य कारणाचा असला पाहिजे. तसेच राग, ॲंग्री असणं माणसाने सुद्धा गरजेचे आहे. पण एखाद्या कर्मचाऱ्याला रागवणे, पण त्या योग्य कारणास्तव योग्य वेळेला रागवणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. मग एकंदरीतच या घटकांचा अभ्यास नीतिशास्त्रात केला जातो. म्हणूनच नीतिशास्त्र हे अभ्यासणे गरजेचे आहे आणि ते मानवी जीवनात उतरवणे खूप महत्त्वाचे आहे. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.